वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर महादेर देसाई यांना प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या सोहळ्याला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। मालेगावात जन्मलेले सागर देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित आहेत। त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत त्यांनी समर्थ सोशल फाउंडेशन अंतर्गत शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र आणि शिवशंभू वृद्धाश्रम स्थापन केले आहेत। या व्यसनमुक्ती केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर्स, समुपदेशक, घरगुती आहार, हिप्नोटिझम, योगा अशा विविध सुविधांद्वारे व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार केले जातात। रुग्णांच्या व्यसनाच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा येथे प्रयत्न केला जातो। शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश आले आहे। तसेच व्यसनामुळे ताणलेल्या 51 घटस्फोट प्रकरणांचे निराकरण करण्यात आले असून नोकरी गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या 38 शिक्षकांच्या नोकऱ्याही वाचवण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींनाच या कार्यात सहभागी करून त्यांचे पुनर्वसनही केले जाते। अमृतनगर फाटा, वारणनगर येथे कार्यरत असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून समाजातील व्यसनाधीन व्यक्तींना नवे जीवन देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे। आपल्या परिसरात व्यसनाधीन व्यक्ती आढळल्यास या केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। And press the bell icon. Never miss an update.